नमस्कार बहिणींनो, तुमच्यासाठी मोठे अपडेट घेऊन आलेलो आहे आणि या मे हप्त्याचं वितरण पुढच्या आठवड्यात होणार आहे का याबद्दल एक मोठे अपडेट समोर आलेली आहे। व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे। तसेच एबीपी माझावर एक मोठे अपडेट समोर आलेली आहे। तुम्हाला माहित असेल तर 80 ते 81 लाख महिलांना अपात्र करण्यात आलं आहे। त्यांची नावं या योजनेतनं वगळण्यात आलेली आहे। तर त्याचं कारण समोर आलेलं आहे। या कारणामुळे या बहिणींची नाव वगळण्यात आलेली आहे। एबीपी माझावर मोठे अपडेट समोर आलेली। ठीक आहे बहिणींनो, व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे। तसेच ज्या बहिणींना 21वा आणि 22वा हप्ता भेटला नाहीये त्यांनी काय करायचे त्यांच्याबद्दल सुद्धा एक मोठे अपडेट समोर आलेली आहे। ठीक आहे बहिणींनो, तर वेळ न वाया घालता डायरेक्ट आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी तुम्हाला एक छोटीशी व्हिडिओ क्लिप दाखवत आहे। एबीपी माझावर ही अपडेट आलेली आहे, तुम्हाला इथे दिसत असेल। ही व्हिडिओ क्लिप नीट आणि काळजीपूर्वक बघायची। लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात काटछाट करण्यात आलेली आहे। 14,000 पुरुष लाभार्थी असल्याचं आढळून आलेलं आहे। 5 लाख सरकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेत होते, तर 10 लाख आयकर भरणारे आतापर्यंत या योजनेचा लाभ घेत होते अशी माहिती समोर येते। 4 ते 5 लाख लाभार्थी असे होते ज्यांच्या कुटुंबाकडे स्वतःचं वाहन म्हणजेच 4 व्हीलर होती, तर या सगळ्यांनाच आता अपात्र करण्यात आलेलं आहे। मात्र एवढ्या दिवस सरकारची दिशाभूल करत योजनेचा लाभ घेत असल्याचं वास्तव हे देखील यामुळे समोर आलंय। तर बघू शकता, मोठी बातमी समोर आलेली आहे। बहिणी अपात्र असून या योजनेचा लाभ घेत होते आणि या अपात्र बहिणींमुळे पात्र बहिणींपर्यंत लाभ पोहोचत नव्हता। सरकारने केवायसीची प्रक्रिया का सुरू केली? कारण हे जे काही अपात्र होते त्यांना धरण्यासाठी, त्यांचे नाव वगळण्यासाठी। कळतंय बहिणींनो, त्यामुळेच केवायसीची प्रक्रिया सुरू केली होती आणि केवायसी केल्यामुळेच हा आकडा समोर आलेला आहे। तुम्हाला माहित असेल तर 80 ते 81 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेला आहे। त्याचं कारण हेच आहे। एबीपी माझावर तुम्हाला आता मी व्हिडिओ क्लिप दाखवली, तुम्हाला कळालंच असेल कोणत्या कोणत्या बहिणी अपात्र असून कोणत्या प्रकाराने ते पात्र दाखवून या योजनेचा लाभ घेत होते ते तुम्हाला कळालंच असेल। आणि याच अपात्र बहिणीमुळे, याच अपात्र लाभार्थ्यांमुळे पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचत नव्हता। आता केवायसी केल्यामुळे हे जे काही अपात्र होते त्यांची नावं समोर आलेली आहे आणि त्यांना पुढे जाऊन त्रास होऊ शकतो। कळते, जे अपात्र होते आणि त्यांनी पात्रता दाखवून या योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्यावर पुढे जाऊन कारवाई होऊ शकते आणि त्यांना जे काही हप्ते दिलेले ते एखाद्या वेळेस परत सरकार त्यांच्याकडनं घेऊ पण शकते। कळतंय बहिणीनो? आणि बहिणीनो, अशा कोणत्या बहिणी आहेत जे पात्र असून त्यांना योजनेचा लाभ भेटत नाहीये? त्यांनी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये स्वतःचं नाव सांगायचंय आणि जिल्ह्याचं नाव सांगायचंय। ठीक आहे बहिणीनो, अजून पण काही कारण आहेत ते तुम्हाला इथं दिसत असेल। एकदा तुम्हाला परत मी वाचून दाखवतो। तुम्हाला इथं दिसत असेल 14,000 लाभार्थी असे आहेत, ते पुरुष आहेत आणि बहिणीच्या नावावरनं ते या योजनेचे पैसे हडपत आहे। जे काही महिने टू महिने हप्ते भेटत आहे ते हडपत आहे। 14,000 हा आकडा समोर आलेला आहे आणि ही योजना फक्त बहिणींसाठी चालू केली होती, पण हे जे काही 14,000 आहे ते बहिणींच्या नावाने पैसे हडपत आहे। कळतंय? आणि ते पुरुष आहेत। कळतंय बहिणीनो? तसेच दुसरं, 5 लाख सरकारी कर्मचारी। भरपूर बहिणींच्या कुटुंबात एखादा व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणून काम करत आहे, तरी पण ती बहीण या योजनेचा लाभ घेत आहे। कळतंय बहिणीनो? आणि तुम्हाला माहित असेल तर लाडकी बहीण योजनेच्या अटीनुसार तुमच्या घरात कोणताही व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत, या गोष्टीची तुम्हाला जाणीव असेलच। तर 5 लाख हा आकडा समोर आलेला आहे। तिसरं महत्वाचं कारण म्हणजे 4 ते 5 लाख लाभार्थ्यांकडे 4 चाकी वाहन आहे आणि लाडकी बहीण योजनेची एक अटी ही पण आहे की तुमच्या कुटुंबात कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जर 4 व्हीलर गाडी असेल, 4 चाकी वाहन असेल, तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत। कळतंय बहिणीनो? आणि 4 ते 5 लाख हा आकडा समोर आलेला आहे। त्यांच्या कुटुंबात कोणत्या तरी व्यक्तीच्या नावावर 4 व्हीलर गाडी आहे, तरी पण ते या योजनेचा लाभ घेत आहे। त्यांनाही पुढे जाऊन त्रास होणार आहे। कळतंय बहिणीनो? आणि शेवटचं कारण म्हणजे 61 लाख केवायसी अपडेट न केलेले, म्हणजेच 61 लाख बहिणी अशा आहेत त्यांनी केवायसी अपडेटच केली नाही। भरपूर बहिणींना भीती पण होती की आम्ही अपात्र आहोत आणि त्यांनी केवायसी अपडेट केल्यावर त्यांना सरकारकडे आपला डेटा जाईल, सरकारना पण कळन ही बहीण या योजनेसाठी अपात्र आहे आणि योजनेचा लाभ घेत आहे। कळतंय? या भीतीमुळे भरपूर बहिणींनी केवायसी अपडेट केली नाहीये आणि भरपूर बहिणी अशा पण आहेत त्यांना केवायसी अपडेट करायला चान्स भेटला नाही, त्यांना कळालं नाही, त्यांच्याकडे मोबाईल नव्हतं, लॅपटॉप नव्हतं किंवा त्यांना कळत नव्हतं केवायसी अपडेट कशी करायची। आणि भरपूर बहिणींनी केवायसी केली होती पण त्यांना हे कळालं नाही की केवायसी अपडेट पण करायचं आहे का। अशी भरपूर कारणं आहेत। कळते? या कारणामुळे 61 लाख बहिणी अशा आहेत त्यांनी केवायसी अपडेटच केलेली नाहीये, त्यामुळे त्यांना या योजनेतनं वगळण्यात आलेलं आहे, त्यांची नावं या योजनेमधनं बाद करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर ही काही कारण मी तुम्हाला सांगितलेले आहे। या कारणामुळेच हा जो काही आकडा आहे 80 ते 81 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेला आहे, हा आकडा या कारणामुळेच वाढलेला आहे। कळतंय बहिणीनो? पण
ज्या ज्या बहिणी अपात्र आहेत आणि त्यांनी पात्रता दाखवून या योजनेचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेतला आहे त्यांना पुढे जाऊन त्रास होणार आहे. आता केवायसीची प्रक्रिया सुद्धा संपलेली आहे, तर आता सरकार त्यांच्यावरच लक्ष देणार आहे ज्या ज्या बहिणीने अपात्र असून पात्रता दाखवली. कळते? तर या बहिणींना पुढे जाऊन त्रास होणार आहे. कळते बहिणीनो? मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगत आहे की या बहिणींना पुढे जाऊन त्रास होणार आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता मेचा हप्ता पूर्ण संपलेला आहे, तर हा मेचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे याबद्दल एक मोठे अपडेट समोर आलेले आहे साम टीव्हीवर. ठीक आहे, ते पण मी तुम्हाला दाखवत आहे. तर साम टीव्हीची मोठी बातमी तुम्हाला इथं दिसत असेल मे हप्त्याबद्दल आहे. तुम्हाला इथं दिसत असेल मे महिना संपला, लाडकीच्या खात्यात 1500 कधी येणार, अपडेट आली समोर. तर तुम्हाला खाली दिसत असेल जून 10 ते 15च्या दरम्यान पैसे खात्यात येण्याची शक्यता. तर म्हणजेच 10 जून ते 15 जूनच्या दरम्यान तुमच्या खात्यात हा मेचा हप्ता जमा होऊ शकतो आणि यावेळेस काही अडचण सुद्धा नाहीये. तर यावेळेस विलंब नाही झाला पाहिजे या मेच्या हप्त्याला, आणि आपण सरकारकडे आपल्या व्हिडिओद्वारे मागणी करत राहणार आहोत. त्याने करिता पुढे जाऊन आपला हा मेचा हप्त्याच्या वितरणास विलंब होणार नाही. कळते? तर 10 जून ते 15 जूनच्या दरम्यान या हप्त्याचा GR तर येण्याची शक्यता आहेच, आणि एखाद्या वेळेस GR येऊन डायरेक्ट वितरण पण सुरू होऊ शकतं 10 जून ते 15 जूनच्या दरम्यान. ठीक आहे बहिणीनो, तर या काही महत्वाच्या अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. प्रत्येक बहिणीला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे, त्यामुळे या व्हिडिओला शेअर करायचा आहे. ठीक आहे बहिणीनो, तसेच तुम्हाला काही अडचण असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की विचारायचे, आणि लाडकी बहीण होण्याच्या अशाच अप टू डेट खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ठीक आहे बहिणीनो.